कि हम किसी का उधार नहीं रखते। आज सगळ्यांचा हिशोब पूर्ण केल्यानंतरच सुजय विखे इथं आलेला आहे। ज्या लोकांनी हा चंद बांधला होता की विखे पाटील परिवाराचं नामनिशाण संपवू, त्या सगळ्यांना संपवल्यानंतर सुजय विखे स्टेजवर आलेला आहे। अरे हे काही लुंग्या सुंग्याचं राजकारण नाही, सर्वसामान्य माणसाच्या जीवावर राजकारण करणारे आम्ही आहोत। या लोकांना वाटलं मी उभीच बोलू राहिलो, पण आज यांना कळालं की टायगर अभी टायगर अभी सर्वसामान्य माणसांच्या आशीर्वादाने आज लागलेला हा निकाल या सगळ्या लोकांना जपणाक आहे, जे या ठिकाणी अपप्रचार करून या ठिकाणी लोकांमध्ये गैरसमज पसरून सर्व समाजामध्ये विष करण्याचा प्रयत्न करतो। आजचा विजय सर्वसामान्य माणसाचा विजय आहे। आजचा विजय या मतदारसंघातल्या गोरगरीब युवकांचा विजय आहे। आजचा हा विजय आमच्या लाडक्या बहिणींचा विजय आहे। आणि म्हणून मी आज नामदार साहेबांना एक विनंती नक्की करेन की साहेब, हा जो विजय आपल्याला मिळाला यामध्ये सगळ्यांचे कष्ट होते, प्रत्येक परिवाराचा सदस्य, प्रत्येक संस्था, यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेन प्रवरा मेडिकल ट्रस्ट आणि माननीय राजेंद्र विखे पाटील साहेबांचे देखील। आजारपणामध्ये देखील जेव्हा परिवार एक असतो तेव्हा काय होतं हे आजच्या निकालांनी त्या ठिकाणी दाखवून दिलं। जसं म्हणते ना, एक येतो आणि म्हणून आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून 3 महिने किंवा 4 महिने माझे कसे गेले मी तुम्हाला सांगू शकत नाही। सगळे आरोप सहन केले, सगळा गलिच्छपणा सहन केला, शांत चित्ताने बसून राहिले, शांत चित्ताने बसून पारनेरवाल्याला कसं काढायचं तेही काढलं। त्याच्या जीवावर तो त्याच्या जीवावर उड्या मारत होता त्या संगमनेरवाल्यालाही काढलं। नंतर हिशोब मला आनंद वाटतो या संघर्षाच्या कालावधीमध्ये आमच्या बरोबर भारतीय जनता पार्टीचे जे लोक उभे राहिले, आज माननीय शिवाजीराव कर्डिले साहेब देखील आमदार झाले, याचा विशेष आनंद मला आहे। त्यांना रावरीवाल्यांना लई पुरकार होता लोकसभेला, त्यांना सांगितलं होतं नाद करू नका। त्यांना वाटतं हे काय पोरगा असं बायपटे उचललं आणि 35,000 काढून टाकलं। हे सुजय विखे आज या विजयाने फक्त शिर्डी विधानसभेचा विजय नाही, संगमनेरचा निकाल, पारनेरचा निकाल, राहुरीचा निकाल, हे सगळे निकाल, नेवाशाचा निकाल साहेब, आज सगळ्यांच्या अश्रू जे सगळ्यांनी वाहिले होते त्याचं उत्तर सगळ्यांचं परमेश्वराने आपल्याला, जे आपले मन 4 महिन्यापूर्वी दुखवले होते, जे आपले मन दुखवले होते, ज्या लोकांनी आपल्याला संपवण्याचा प्रयत्न केला, आज कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्वप्न की जिल्हा परत विखे पाटलांच्या ताब्यात आला।